चला घ्या खायचं. हाय मैत्रिणींनो, रेखास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा आज की नाही संडे आहे, तर आमच्या यांना आज बिर्याणी खायची, कोलंबी बिर्याणी. आज आपण कोलंबी बिर्याणी बनवू. त्यामध्ये दही टाकून घेऊ. 2 चमचे दही टाकून घेतलेले मी, आणि मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतलेली. अद्रक लसूण पेस्ट मोठा चमचा घेतलेला आहे मी. आता हा माझा किचन किंग मसाला आहे घरातला, हा टाकून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊ, थोडी हळद आहे, आणि हा बघा हा कांदा लसूण मसाला आहे, हा जरा मी 2 चमचे घालणार आहे. आणि नंतर हे बघा हा बिर्याणी मसाला, सुहाना बिर्याणी मसालाच वापरायचा, खूप छान याची टेस्ट आहे आणि बिर्याणी पण खूप छान होते याची. हा 2 चमचे मसाले मी घालून घेणार आहे. यामध्ये थोडा पुदिना टाकू. पुदिना की नाही असं तोडूनच टाकायचं. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ याच्यामध्ये. हे बघा दही मी थोडंच टाकले, कारण मला अर्धा लिंबू घालायचं आहे. अर्धा लिंबू घालून घेणार याच्यामध्ये, अर्धा लिंबाचा रस टाकले. हे बघा असं मिक्स करून झालेलं आहे. आता मी याला 1 तास फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. हे बघा भात शिजून घेण्यासाठी मी पाणी ते उकळत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण हे गरम मसाले टाकू. थोडं मीठ घालू. बघा 1 पळी तेल टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना आहे. हे बघा मी 4 मिरच्या टाकल्या. मिरच्या का अशा तोडून टाकायच्या, आपल्याला ठेवायच्या असल्या तर ठेवायच्या, नाही तर न शिजून झाल्यावर भात काढून टाकायच्या. पण या मिरच्या टाकल्यानं का थोडा फ्लेवर चांगला येतो, मग वास मस्त येतो. हे बघा अर्धा लिंबू आहे, हे लास्टला टाकलं, लिंबूला शेवटला टाकायचं एकदम. याच्यामध्ये टाकणार आहे मगाशी पिळलेलं. हे तांदूळ मी अर्धा तास तांदूळ भिजवून घेतले पाण्यामध्ये, हळूच सोडू अशा. तांदूळ केव्हा चोळून धुवायचे नाही. यांना आपण 70% भाताला शिजवून घेऊ. तांदूळ बघा आपला मस्त एकदम लांब लांब झालेला आहे, आणि बघा मस्त शिजलेला पण आहे छान. हे बघा तेल घालून घेतलेलं मी. तेल थोडं भरपूर घालायचं बिर्याणीमध्ये. थोडे कांदे 2 कांदे घेतले, ते चिरून जरा त्याला तळून घेणार आहे. थोडी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊ याच्यामध्ये. थोडीशी राहिली पूर्ण टाकून घेते. त्यामध्ये कांदा मी वाटत नाही बघा. कांदे थोडीशी जाड जाडसर असे पेस्टच करून घेते कांदा टोमॅटोची. आपल्याला चिरून टाकायचं तर चिरून पण टाकू शकतो. टोमॅटो टाकून घेते. कांदा आणि टोमॅटो मी वाटूनच घेते, मिक्सरला जाड जाड घ्यायचं वाटून. कट करून टाकले तरी चालतात. तेजपत्ता, हे बघा कांदा टोमॅटोला मस्त पिवळसर असा कलर आलेला आहे. आता आपण हे कोलंबी टाकून घेऊ. कोलंबीमध्ये आपण सगळे मसाले टाकलेले, त्यामुळे आता आपल्याला काहीच टाकायचं नाही. सगळ्या पहिलेच आपण ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये. हे बघा भाजीला मस्त तेल सुटेपर्यंत आपण मस्त मिक्स करून घेतलेले, मस्त हलवून घेतलेले. तिला मस्त झालेले बघा, एकदम मिक्स झालेले. आता आपण ना थोडं याच्यामध्ये पाणी ॲड करू आणि 10 मिनटं शिजून घेऊ. थोडं पाणी घातलेले मी, 1 ग्लास, छोटा 1 ग्लास पाणी घातलेले.
आता हिला आपण 10 मिनटासाठी मस्त शिजून घेऊ. हे बघा 10 मिनटं झालेले. तर भाजी वाव मस्त एकदम पूर्ण घरात याचं सुगंध पसरलेला आहे. आता आपण लेअर लावून घेऊ याच्यामध्ये. 2 चमचे तूप घालून घेते याच्यामध्ये भाजीमध्ये. आता आपण लेअर लावून घ्यायचं. हे बघा तांदूळ कसे आपले सुटसुटीत आहेत बघा मस्त. पहिल्यांदा शिजून घेतले ना तांदूळ बघा कसे सुटसुटीत मस्त झाले आणि लांब लांब असे झाले बघा कसे लांबसर झाले. बघा भात मस्त पसरून घेतलेले. आता याच्यावर कांदा टाकून घेऊ. आता याच्यावर आपण तूप घालून घेऊ मस्त. सगळंच टाकलं थोडंसं. इथे तिथे ठेवण्यापेक्षा सांडून जाण्यापेक्षा सगळंच टाकून घेऊ. आणि बघा हा कलर आहे, हा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर बिर्याणीला पाहिजे असेल कलर थोडासा तर वापरायचा, नको असेल तर नाही वापरायचा. थोडासा ऑप्शनल आहे. हे मिक्स कलर पण टाकले ना, पिवळा, हिरवा आणि लाल, छान दिसते आणि बिर्याणीला कलर पण मस्त छान येतो. हे ऑप्शनल आहे पण जरा दिसायला छान दिसते ना, म्हणून थोडा कलर टाकला आहे मी. बघा आता थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना हाताने चिरून घेऊन टाकायचं. त्याच्यावर झाकण देऊ आपण. आणि याला आता आपण हे बघा तवा की मी पहिलेच गरम करून घेतलेला आहे. जेव्हा लेअर लावायला घेतलेला तेव्हाच गरम करून घेतला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता 5 मिनटं पहिले जो गॅस पास करायला लागतो ना त्याची काही गरज नाही. गरम करून ठेवलेले. आता आपण याला तव्यावर ठेवून मिडियम गॅसवर वजन ठेवणार आहे. मिडियम गॅसवर याला वाफ देऊन घेऊ 15 ते 20 मिनटं. 20 मिनटं झालेले आहेत. ते खलबत्ता ठेवलेला त्याच्यातनं थोडी वाफ जात होती, मग मी पाणी गरम करत ठेवलं त्याच्यामध्ये. पाणी पण गरम झालं माझं. आणि बिर्याणी बघू आपण. 20 मिनटं झालेले. वाव मस्त एकदम बघा पूर्ण घरात एकदम सुगंध पसरला आहे बिर्याणीचा. वाव मस्त. तांदूळ पण मस्त एकदम बघा कसे फुगलेत. मस्त बिर्याणी झालेली आपली. हे बघा कोलंबी पण कशी झालेली आहे मस्त एकदम मस्त झालेली बिर्याणी. या मग बिर्याणी खायला संडे स्पेशल. हे बघा कोलंबी बिर्याणी आपली तयार आहे. हे बघा यांना खायची होती आज कोलंबी बिर्याणी. अहो घ्या.